आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। काय ग लाले, अजून गोपाळ नाही आला घरी? नाही ना आत्याबाई, मी रात्रभर वाट बघत होते ह्यांची। रात्रभर डोळ्याला डोळा नाही माझ्या। असं वाटायचं आत्ता येतील, आत्ता दार वाजल, आत्ता ह्यांचा आवाज येईल, पण सकाळ झाली तरी आले नाही ते। कुठं गेले असतात? मी तरी काय सांगू ग पोरी, मला तर काय बी कळना झालं की माझ्या नशिबात माझ्या लेखाचं सुख लिहिलंय का नाही। असं नका बोलू, येतील हे परत। वय की ग, पण त्या आधी गोपाळला आपल्याला हुडकायला पाहिजेच। थांब, सुधाकर, सुधाकर, सुधाकर। ए काय झालं रे सकाळ सकाळ वरडायला? हा, माझ्या कानाचं पडदं फाटतेल की। सुधाकर, अरे ये की बाहेर। ओके, काय ग, काय झालं, काय ओरडतीस? अरे काल रातच्याला वाटलं होतं गोपाळ येईल घरी, पण तो अजून नाही आला। आता तूच काय तर कर रे बाबा। अगं आता मी काय करू? हा, मी चौकशी केली की सगळ्यांना वाटतं की मी पाळत ठेवतोय म्हणून। आता लक्ष दिलं नाही की तुम्हीच म्हणताय काहीतरी कर, काय करू? मिळालं का तुला कारण काम न करायला घरातलं? अरे घरातल्या गोष्टींची जबाबदारी घे कधीतरी। अरे रात्रभर आपला भाऊ घरात नाही म्हटल्यावर पण तू म्हणतो मी काय करू? कसला रे भाऊ तू? मी नाही त्याला भाऊ मानत। बोललास ना पुण्यांदा, तू त्याला भाऊ नाही मानत ना? नाही मानत ना? मग आजपासून मला बी बाप मानायचं नाही। माझ्या इस्टेटी मधला एक दमडा तुला द्यायचो नाही आता। अहो आता हे इस्टेटीचं कुठून आलं मध्येच? काय चाललंय काय तुमचं? इथं माझ्या गोपाळचा विचार हाय का नाही कोणाला? इथं माझा लोक घरी आला नाहीये, त्याची कोण काळजी बी करत नाही। काय त्या मुडद्याची काळजी करायची आहे? त्याची झाली तरकट, त्याची कुठेतरी काहीतरी कांड केला असेल आणि त्या अंगाशी येईल म्हणून गेला असेल पळून तो भामटा। आत्या, नीट बोलायचा माझ्या लेखाबद्दल। मी काय बी वावगा ऐकून घेणार नाही, आधीच सांगते। मी काय म्हणते, आत्याबाईंचं म्हणणं थोडा वेळ बाजूला ठेवू, पण पळून गेला नसेल कशावरून? हा तर 20 वर्षापूर्वी गेलाच होता की पळून, तसंच आत्ता गेला असेल। तेव्हा भिवून गेले होते ते। आता कसली भीती आहे त्यांना? सगळं तर चांगलंच चाललंय की, का तुमची अशी इच्छा आहे त्यांनी पळून जावं? हाय का आता, मी का म्हणलंय असं? असं म्हणू पण नका। काय लग्न झालंय आता त्यांचं, आणि ही त्यांची बायको त्यांना असं पळून नाही जाऊ देणार। रारी